हा आजचा इंडियन एक्सप्रेस आहे, ह्याच्यात एक आर्टिकल लिहून आले. आर्टिकल इंडियन इकॉनॉमीसाठी चांगलं आहे, कारण क्रूड ऑइलच्या प्राइजेस कमी झाल्यात, तुमच्या युरियाचा प्राइजेस कमी झाल्यात आणि FPI म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट वाढली. ह्या तिन्ही पण गोष्टी तुमच्या इकॉनॉमीला बूस्ट करतात. ऑइल प्राइजेस किती झाल्या समजा तुम्ही बघू शकता. ब्रेंट क्रूड प्राइजेस क्लोज ऑन फ्रायडे ॲट 72.6 पर बॅरल, हॅव्हिंग रिझन ॲज हाय एज 126 बॅरल डॉलर पर बॅरल होत्या. ते आता 73 आपण 80% क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो, त्यामुळे गव्हर्नमेंटवर खूप ताण येत होता समजा. दुसरं काय झालं, तुमच्या युरियाचा प्राइजेस पण कमी झाले. तर इंडियाज लॅटेस्ट युरिया इम्पोर्ट कॉन्ट्रॅक्ट्स हॅव बीन ॲट $444.9 पर टन ॲज अगेन्स्ट 935 to 959 इन एप्रिल. म्हणजे युरियाचा प्राइजेस पण जवळपास हाफ झाल्यात. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट FA have started putting money again in India, investing nearly 5.2 बिलियन. जूनमध्ये समजा एवढे आले 5.2 बिलियन कम्पेअर्ड टू 291 मिलियन, -1.2 बिलियन आणि -926 मिलियन इन द प्रिसिडिंग 3 months. मागच्या 3 महिन्यात जवळपास काढतच होते ते भारतातून पैसे. ऑल दीज आर सजेस्ट ऑफ द इंडियन इकॉनॉमी रिटर्निंग टू द प्री वॉर सिच्युएशन विथ अन इझिंग ऑफ टेन्शन्स इन वेस्ट आशिया अँड द असोसिएटेड सप्लाय शॉक्स. तेच म्हणजे अमेरिका इराणचं थोडं झाली वाटतं संधी झाल्यामुळे हे व्हायला लागले. वॉर थांबल्यामुळे ऑइलच्या प्राइजेस, कारण ऑइल प्राइजेसमुळे खूप नुकसान होऊ लागलं आहे कंट्रीचं. पण पेट्रोलचा प्राइस जरी 2-3 रुपयाने वाढवले असले तर त्याने काही ते भरून निघत नव्हतं. युरिया आपल्या शेतकऱ्याला लागणार होतं, ते युरियाचे प्राइसेस वाढलेले, डबलच झालं जवळपास. त्या पण रिकवर झाल्यात आणि बाहेरची इन्व्हेस्टमेंट येईल. बाहेरची इन्व्हेस्टमेंट आल्यास देशात अजून म्हणजे पैसा भेटतो ना, तो वापरायला कंपन्याला असेल किंवा उद्योगाला ह्यांना, तर त्याने पण ग्रोथ होते इकॉनॉमीची.